नमस्कार मित्रांनो, शेत शिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. शिवाजी अण्णा गोराडे आपल्याला हे मक्काविषयी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे. अण्णा, ही मक्काचं कोणतं वाण आहे? हे 66 68 66 68 का? आणि 68 02 दोन बॅग आहे. दोन बॅग का? दोन बॅग तर मग आता याची उगण शक्ती किती टक्के उगली बाई मक्का? हिची ही जवळजवळ म्हणजे 100%च आहे. 100% उगली. 100% आता उगली. ही मक्का लावून समजा आपल्याला किती दिवस झाले हिला आता? आता 1 महिन्याच्या जवळपास 1 महिना 10 दिवसाच्या जवळपास म्हणजे 40 दिवस झाले, झाले, 40-45 दिवस झाले समजा. झाले. हा मग आणण्याची उगण शक्ती एवढी चांगली म्हणजे बिवाड कोणता आहे वावरा समजा? 66 68 आणि 68 02 दोन बॅग चांगली मक्का येणारी मक्काची व्हरायटी आहे हे वावर आहे आणि ना, बागायती तर याचं बिवाड कोणतं आहे बाई? याला पहिलं आहे. याला सोयाबीन होतं अगोदर. तुमचा नाही बा सोयाबीनचं बियाड असल्यामुळे मक्का चांगली मक्का आहे. चांगली आहे. सोयाबीनचं बिवाड असल्यामुळे मक्का चांगली येणारच ना. अण्णा मग किती किती पुरी मक्का किती एकर आहे आता? ही आता 1.25 एकर मध्ये आहे. सव्वा किती बॅग बसल्या अण्णा? 1.25 एकर 1.25 एकर मध्ये दोन बॅग बसल्या. दोन बॅग बसल्या. मग अण्णा याला टोकन लागवड केली, हाताने लागवड केली? नाही टोकन पद्धतीने लागवड केल्यामुळं याला 2 नाही तर मग अशा 3 बॅग लागते. तुमचं म्हणणं बा आपण जर मक्का हाताने लावली समजा तर 3 बॅग सरासरी लागत्या. 3 बॅग जवळपास लागते. तर मग आता हाताने टाकतो आपण तेच आवरेज येतं का टोकन लावेल तेच आवरेज नाही येतं? टोकन लावलेलं ते तर म्हणजे ते बरोबर त्याच्या मापावर त्याचं लावलेलं राहतं ना, पण त्याच्या मापाच्या हिशोबाने तेवढाच दाना पडतो, ते शिल्लक पडत नाही दाना. मग आता आपण जी टिफन मक्का लावतो ना, हा मग आवरेज त्याचं निघतं समजा का याचं निघतं? नाही त्याचं ते दाट पडतं ना, दाट पडल्यामुळे त्याच्यात मोकळी हवा खेळती राहत नाही ना, याच्यात मोकळी हवा खेळती ना. आणि मग त्या मक्काला ज्यादा मेहनत घ्यायचं काम आहे का याला ज्यादा मेहनत नाही घ्यायचं? मेहनत त्याला घ्यायची जास्त. त्या- याला कमी मेहनतीमध्ये चांगलं उत्पन्न. हे ड्रीपने लावले समजा हो आपण आता. ड्रीप ड्रीप म्हणजे आता ही नळी किती वर्ष चालन बरं नाही हे कमीत कमी 6 वर्ष चालायला पाहिजे. म्हणजे तुमचं म्हणणं व्यवस्थित तिचं हा व्यवस्थित जर हँडल केलं, तिला व्यवस्थित जर काळजी घेतली हम्म. तर 6 वर्षाच्या वरच जायला पाहिजे, पण कमी नाही. आणि मग आता जी मक्का लावली समजा आपण तर याला खत कोणतं दिलं बा समजा? 10 26 दोन बॅग दिल्या. आणि मग आता हिची उगण आता युरिया द्यायचं बाकी आहे. हो का? थोडं एक डोस युरियाचा उद्या हा. किंवा परवा असं 2 दिवसातच देणार युरियाचा. तुम्ही सांगितलं समजा मक्का 100% उगली बरोबर आहे. मग आता हिच्यावर समजा आता हीच लोड झाली समजा 40-45 दिवस झाली ना, तर मग हिच्यावर समजा आळीची औषध तुम्ही काही फवारणी केली का? काहीच केली नाही अजून? आळायची फवारणी याच्या एक 15 दिवस अगोदर केलेली आळायची फवारणी. आणि जे तणनाशक होतं हा. ते तणनाशकही मारलं. तुम्ही तणनाशक मारलं बरोबर आहे. हा. मग आता तणनाशक जमीन खराब नाही होणार का आता एवढं तुम्ही? नाही तणनाशक नाही ना, ते जे दिलेलं आहे ते हा. तेच हे त्यालाच मारतं ते. बाकीचं मग ही मक्का बी खराब झाली असती ना. नाही आता आपण जमिनीवर पडत मग जमीन खराब नाही होत का? नाही मग ते एवढं नाही होत ते काही एवढं म्हणजे बा विषय तुम्ही एवढं भारी की हा. औषध आणलं नाही नाही. तणनाशक. आणि आपण जर तणनाशक जर ज्यादा जरी आणलं अन्न समजा तर मग त्यानं जमीन खराब होऊ शकते. हा मग होऊ शकते ना, त्याची पोत खराब होईनच ना. आता समजा 240 सारखे औषध आहे आपण ते जर हा. समजा आता आज रोजी गावावर मारलं समजा तर ते पुढच्या मालाला काही घातू करतं म्हणतात, मग ते खरं करतं का? हा मग थोडं फरक पडतोच ना फरक त्याचा. पडतो. हा. मग अन्न आता आपण एवढी मक्का लावली 2 थैल्या, मग आता एका थैलीचं काय ॲव्हरेज आहे तुमचं समजा? काय ॲव्हरेज निघणार समजा? याचं कमीत कमी दोन्ही मिळून सनी हा. कमीत कमी 50-55 क्विंटलच्या जवळपास वरच यायला पाहिजे, पण कमी नाही. म्हणजे तुमचं म्हणणे बा समजा एका थैलीला 25 क्विंटल 25 क्विंटल आवरेज 100% पकड आहे. हो. मग आता बाकीच्या शेतकऱ्याला जर समजा लागवड करायला समजा मक्का, आता काही की शेतकरी तिफना करत्या, काही की डायरेक्ट अशी पट्टा पद्धत करत्या, काही की दांडण भरतात. मग तुम्ही त्याला काय सांगशाल बा कोणती व्हॅरायटी घ्यायची आणि याची मशागत कशी झाली पाहिजे जमिनीची? हे म्हणजे ही जी क्वालिटी आहे 66 68 02 अजून 66 काहीतरी आहे, अजून 66, 68, बरेच हे क्वालिटी चांगलं उत्पन्न देणारी व्हरायटी नाही. मग आता पुढे शेतकऱ्याला समजा शेतकऱ्याची आज फसवणूक केली जाते समजा काही नवीन बिनिंग तर मग शेतकरी ते घेत त्याची फसवणूक केली जाते. मग तुम्ही त्याला काय सांगशाल बा कोणत्या नाही प्रकारे? त्याला तुम्ही हे जे वाण आहे ना, हे वाण चांगले आहे ना, तसं दुकानदारही आपल्याला काही असं वाईट सांगत नाही. दुकानदार किंवा तुमचं काही वाईट ते बी व्यवस्थिशीर हँडल करते. फक्त आपण ही घ्यायची की ती घ्यायची ते आपण ठरवायचं. तुमचं म्हणणं आहे बा दुकानदार बी आपल्याला चांगल्या प्रकारे चांगलं मार्गदर्शन करतात. दुकानदारही कोणत्या बी चांगलं दुकानदारावर समजा. मार्गदर्शन आपल्याला चांगलं करते. हा. 75% ते जवळपास दुकानदारच, पण आपण बी 50% मध्ये गेलो पाहिजे. हा. आणि आपण बी ते याच्यानंतर आपल्याला याच्या अगोदरची क्वालिटी काय होती, आता काय आहे ते ते सगळं कळलं पाहिजे ना मग आता आपल्याला. अन्न आपण आता मागतो आता हिवाळी मक्का लावली समजा हा. तर याचा काही असा टेम राहतो बा हिवाळी बरोबर टायमावर आपण केव्हा बी मक्का लागवड करू शकतो समजा? आता आणि हिवाळी. पाणी जर असलं तर केव्हाही लागवड करू शकतो, केव्हाही येतं. केव्हा पण पाणी जर नसन हा. तर मग मक्काला पाणी जास्त लागतं मक्काचं गव्हापेक्षा बी. बरं मक्काचं किती महिन्याच पीक आहे बा अन्न तरी तुमचं? तरी समजा
चार महिन्याचं धरून चालू 4 महिने fix 4 समजा. महिने तर मग तुमच्या म्हणणे सोयाबीनचा वावर असल्यामुळे ही पिवळी पडली नाही काही नाही काहीच काही नाही एक नंबर बिलकुल मका. एकदम क्वालिटी म्हणजे क्वालिटी हिचा दांडा बी चांगला ठोसर आहे हा, अण्णा. हा. टोकन किती अंतरावर लावले अण्णा तुम्ही मका? ती 7 इंचावर पडलेलं 7 इंच 7 बरोबर. इंचावर टोकन सारखा दाना लगे एकदम. टोकन तूट पाडाच काम नाही काहीच तूट काहीच नाही काही नाही काही नाही काही मग आता याच्या आधी या मक्काला अजून युरिया द्यायलाच नाही समजा नाही खत नाही नाही. वेरी खत म्हणजे तेच फक्त 2च बॅग दिलेले आहे. मग आता एवढं मग याला किती बॅग देणे बा? आता डायरेक्ट फोडावं नाही टाकलं नाही डायरेक्ट युरिया आम्ही लिक्विड न देणार आहे डायरेक्ट पाणी करून द्या पाणी करून डाय मध्ये फिरत काम नाही नाही नाही, मध्ये हेच काम फिरायचं काम नाही काही नाही काही आणि याला जर पाण्यास काम पडलं अन्न आता समजा आता किती दिवसानंतर पाणी सोडतो नाही. आता आम्ही याला 8 दिवस झालेले आहे कम्प्लीट. हा. आता उद्या रात्रीची लाईन आहे. हा. उद्या रात्रीच्या लाईन मध्ये चालू करू ते म्हणजे 8 दिवस झाली तरी मक्का टवटवी समजा, टवटव आहे काहीच अजून नाही. काहीच नाही. बुरमाड्या जमिनीत जर असते समजा अन्न नाही नाही मग तर त्याला 4थ्या किंवा 5व्या दिवशी पाणी द्यावं लागलं असतं. डायरेक्ट ड्रीप ना Drip- कंपल्सरी. drip न आता ही ड्रीप किती घंटे चालून पाहिजे आता जर तुम्ही आता चालू काय केलं समजा. जर कधी एक रात्र बी चालली तर क्वालिटी म्हणजे क्वालिटी. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. मग आता याच्यावर आता औषध तुम्ही याच्यावर आता याच्यानंतर औषध मारास का नाही आता औषध मारायचं नाही काहीच मारायचं नाही. आता फक्त आम्ही लिक्विडनं एक बॅग युरिया टाकणार या दोन बॅगला नुसतं एकच bag फक्त एकच पाणी bag करून फक्त पाणी बस. करून फक्त बाकी दुसरं काही बाकी काहीच नाही. मग आता आता- विषय संपला याचा. आणि काही की शेतकरी आता समजा तुऱ्यात आल्यानंतर मक्काला खत टाकते नाही 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 नाही. तो कोणता प्रकार नाही नाही ते तुम्हाला मग ते एक्स्ट्रा खर्च येतो. मग तुम्ही ते उत्पन्न येत असेल आणि तुम्ही खर्च करता आणि तर त्याला तुम्ही किती खर्च केला तर ते कमीच पडणार आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे बा कमी खर्च करा आणि ज्यादा उत्पन्न हा, करा. समजा उत्पन्न अशी पट्टा काढा. पद्धत. कमी खर्चात त्यांनी परत सोयाबीन आहे ना सोयाबीन हा. सोयाबीनचा जो पाला गळतो का खाली तो पाला खतच आहे ना. म्हणजे आता तुमचं म्हणणं याच्यात तुम्ही सोयाबीन लावली हा, याच्या त्याच्यामुळं- डायरेक्ट 100% तुमचं खत तयार खत झालं तयार झालं. आणि तुम्ही डायरेक्ट रोट्या वोटर मारला हा. डायरेक्ट ड्रीप वर ड्रीप लागवड केली टोकन समजा. मग अजून तुम्हाला मक्का विषय काय माहिती बा समजा आता आपलं जे आपण एवढं सांगितलं एवढं बाकी काहीच माहिती. बाकी आता एवढं जे आहे ते आहे जे आहे ते समोरच आहे. झालं क्लिअर एवढं प्लॉट समजा हा पुरा एवढं पाहिजे 1.25 एकरचा प्लॉट आहे. करा रे भाऊ.